मुलांना आपण घातांक आणि घातांकाचे नियम बघितले, ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा घातांकाचे जे नियम शिकलो म्हणून त्याची एक रिव्हिजन करून घेऊ. बघा, जर का घातांक म्हणजे काय म्हणा, ए चा यम घात असेल तर याच्यामध्ये पाया कोणता आहे? ए, आणि घात किती आहे? यम. सो मुलांना जर पाया जर सारखा असेल, ठीक आहे, पाया जर सारखा असेल तर घातांकाची काय होते मुलांना? बेरीज होते गुणाकाराच्या मध्ये, ठीक आहे. आणि भागाकार असेल तर घातांकाची काय होते? वजाबाकी, ठीक आहे. आता घातांकाचाही जरी घात असेल तर त्या दोघांचा काय होतो? गुणाकार. बघा, पाया सारखं आहे, गुणाकार असेल तर काय येईल? बेरीज. आणि भागाकार असेल तर घातांकाची काय होईल? वजाबाकी. आणि घातांकाचा घात असेल तर काय होईल म्हणून? गुणाकार. आता ए गुणिले बी आणि त्या ब्रॅकेटचा काय? यम घात आहे. तो ब्रॅकेट काढल्यानंतर तुम्ही त्याला सेपरेटली घात देऊ शकतात. म्हणजे ए गुणिले बी ब्रॅकेटचा घात बरोबर ए चा यम घात गुणिले बी चा कितवा घात? यम घात. तसं जसं गुणाकार आहे तसं भागाकारामध्ये ए छेद बी ब्रॅकेटचा घात असेल त्याला आपण इंडिव्हिज्युअली म्हणजेच ए चा यम घात छेद बी चा यम घात असं देऊ शकतो, ठीक आहे. कोणत्याही संख्येचा शून्य घात किती असतो? 1. कोणत्याही संख्येचा शून्य घात किती असतो? 1. आणि कोणत्याही संख्येचा पहिला घात 1 घात किती येतो? तीच संख्या. मी ते ए तर मग किती येईल? एच येईल. आणि मुलांना आता येऊ आपण ऋण घात. किती घात? ऋण घात. सो ए चा -1 घात किती येईल? 1 छेद ए. म्हणजे मुलांना वरती जो मायनस आहे तो इथं काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. समजा प्लस असेल तर काय लिहून काय होतं? मायनस. इथं -1 घात आहे म्हणून 1 छेद ए चा पहिला घात. इथं ए चा मायनस दुसरा घात आहे, मग त्याचं उत्तर किती येईल? 1 छेद ए चा दुसरा घात. येस, करेक्ट, ठीक आहे. चला तर मग आपण काही उदाहरण सोडवलेले आहेत ते बघून घेऊ. हा उदाहरण बघा, -2x² छेद 3y त्याचा घन, ठीक. आता इथं ऋण संख्या आहे आणि वरती जर घात जर -3 असेल तर उत्तर काय येईल? मायनसमध्येच येणार. 2चा घन 8, x² x चा दुसरा घात आणि त्या घाताचा अजून घात, म्हणजे हा नियम वापरा तुम्ही इथे. सो काय होईल इथे? काय होईल? गुणाकार. 2×6 म्हणजे 1 चा किती घात? 6वा घात. छेदस्थानी 3चा घन 27 आणि y चा तिसरा घात म्हणजेच y चा घन. आता येऊ इकडे 27 गुणिले 64. 27 गुणिले 64. 27 आणि 64 या दोघांचा गुणाकार केला आपण, किती आलं? 1728. मग 2चा तिसरा घात जर केलं तर किती येते? 2चा तिसरा घात 8 गुणिले 6चा कितवा घात हे आपल्याला विचारलेलं आहे. मुलांनो 27 गुणिले 64 जे उत्तर आहे तेच उत्तर आपल्याला 2चा तिसरा घात गुणिले 6चा x घात हे यायला पाहिजे. 2चा घन 8 गुणिले कोणती संख्या केली म्हणजे 1728 येईल. तुम्ही ऑप्शन पुट करून बघायचं. 2चा तिसरा घात किती आहे? 8. त्याला गुणिले जर आपण 2 पुट केलं 6चा दुसरा घात किती होतो? 36. 8 गुणिले 36 एवढं होत नाही. मग आपण 3 पुट करून बघितलं. 8 गुणिले 6चा तिसरा घात म्हणजे किती? 216. या दोघांचा गुणाकार 1728 एवढं होतो. म्हणजे x बरोबर तुम्हाला किती घ्यावं लागेल? 3. त्यानंतर हा 5वा प्रश्न बघा. किती संख्या वाचा बरं? 6,25,000. 6,25,000 इकडे 0.5चा चौथा घात गुणिले 10चा x घात म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार ही संख्या यायला पाहिजे. बघू आपण 0.5चा चौथा घात किती येईल म्हणानो? पहिल्यांदा हे करू. 5चा चौथा घात किती असतो? 625. पण चौथा घात आहे ना, 4 वेळेस गुणाकार केला ना, मग डेसिमल नंतर किती अंक असतील? 4. मग 4 अंक आपल्याला सोडून द्यावं लागेल. 1 2 3 0 इथे 4 अंक काय करणार? सोडून द्यावं लागेल. अंक नाही तर काय 0 घ्यायचं ना तिथे. 0.625. पण तुम्हाला उत्तर किती पाहिजे म्हणा? 625 आणि त्याच्यानंतर 3 0 म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? याच्यानंतर 1 2 3 4 असे 0 लिहून टाका. इथून तुम्हाला इकडे डेसिमल
इथपर्यंत यायचं तुम्हाला. 625 नंतर 3 शून्य पाहिजे ना. किती अंक गेला आपण उजवीकडे? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे तुम्हाला गुणिले काय करावं लागेल? एकावर 7 शून्य. एकावर 7 शून्य म्हणजे किती रे? 10चा कितवा घात? 7वा घात. म्हणजेच 10चा 7वा घात. तुम्हीच सांगा मग x बरोबर किती येईल? 7. x बरोबर 7. गॉट द पॉइंट? येस.